आणि देशाचं लक्ष लागलं. गेल्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं उपोषण सुरू होतं. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातून शहरातून मोठ्या संख्येनं सर्व अखंड मराठा समाजाचे सैनिक मुंबईला पोहोचले होते. या ठिकाणी सरकारने आता हैदराबाद आणि सातारा या गॅजेटप्रमाणे GR काढण्याचा निर्णय दिला की आता सरकारने तो GR आपल्या दिल्यानंतर की आपण उपोषण थांबवत आहोत. अशा स्वरूपाच्या आदेश आल्यानंतर त्या GRचं स्वागत करण्यासाठी जामखेड तालुक्याचे सर्व मराठा बांधव या ठिकाणी जमले. त्यांचं तालुक्याच्या वतीनं भरभरून असं स्वागत करतो, कौतुक करतो. आणि उद्या होणारा जामखेड बंद, जामखेड तालुका किंवा शहर काय बंद होणार नाही असं सर्व व्यापारी, सर्व दुकानदार यांना सांगू इच्छितो. जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने 29 तारखेला जरांगे पाटील मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत ते, व त्या उपोषणासाठी आमच्या तालुक्यातून प्रत्येक गावातून ह्या माननीय जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी गाड्या जाऊन त्यांना सपोर्ट करण्यासाठी आमचा तालुका पहिल्यापासून अग्रेसर आहे. कोपर्डी प्रकारापासून हा जामखेड तालुका मराठा समाजासाठी अग्रेसर आहे आणि कंटिन्यू ज्या वेळेस मराठा आरक्षण प्रश्न असेल त्यावेळेस ह्या तालुक्यातून सर्व मराठा समाज हा आरक्षणाच्या बाजूने आणि आंदोलनाच्या बाजूने उभा राहिला आहे. तरी आज माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी आज जे शिंदे समितीचे शिष्टमंडळ मुंबई या ठिकाणी भेट दिली व सरकारने मनोजच्या ज्या मराठा समाजासाठी मागण्यात त्या मागण्यासाठी GR काढला, त्या GRचं आम्ही स्वागत करत आहोत. आज सरकारने काय गफलत केली तर आम्ही मनोजदादाच्या पाठीमागं परत तेवढ्या ताकदीने उभा राहू. आणि आज दादाचा आदेश आल्यानंतर आम्ही जे उद्या जामखेड बंद करण्याचं ठरलं होतं ते बंद आम्ही मागे घेत आहेत. जामखेड तालुका सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र शासनाने जो अध्यादेश काढून निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.